मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याला जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी अमानुष मारहाण करून डोळा पाय फ्रॅक्चर केल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत असून बौद्ध मातंग ख्रिश्चन आणि चर्मकार समाजाच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। आरोपींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे। भाजप तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती विजय शेलार, आरबीआय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भाजप नेते बंडूकुमार शिंदे, ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दीपक कदम व चर्मकार महासंघाचे राज्य सचिव संतोष कांबळे यांनी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन सादर केलं। यावेळी बोलताना भाजप नेते बंडू शिंदे म्हणाले, संजय वैरागर याला जातीय प्रवृत्तीच्या लोकांनी अमानुषपणे मारहाण केली, त्याचे हातपाय फ्रॅक्चर केले आणि डोळ्यामध्ये चाकू खुपसला। आरोपींवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे। तर या तालुका अध्यक्ष विजय शेलार म्हणाले, या घटनेतील मारेकऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये सडवावं, तसेच तेव्हाच अत्याचारांना आवर बसेल। निदर्शनात विविध संघटनेचे मोठ्या संख्येनं पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते। त्यामध्ये विजय पवार, सुरेश ठुबे, सुनील मगर, विठ्ठल गालभाडे, आकाश शेंडे, विशाल सुरडकर, दीपक भांड, रावसाहेब आल्हाट, विशाल शिरसाट, बाबासाहेब पवार, बाबासाहेब भालेराव, आकाश गायकवाड, किरण भोसले, किशोर अभंग, आशिष मोरे, अमोल मिसाळ, रोहन नवगिरे, विजय नवगिरे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वैरागर, गणेश शिंदे, किशोर फासगे, विजय उमाप, दीपक बिरंजी आदींचा समावेश होता। यासोबतच भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं गंभीर निषेध नोंदवण्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा संघटक राजेंद्र त्रिभुवन, जिल्हा अध्यक्ष रज्जाकभाई शेख, तालुका अध्यक्ष अनिल रोकडे, भागचंद नवगिरे, आकाश अडागळे आदी मान्यवर उपस्थित होते। राज्य घडणीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजेश्री शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले या थोर पुरुषांना मी अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहराचे पीआय देशमुख साहेब या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगितलं पाहिजे। रात्री सुभाषरावचा आमचा 10:30ला फोन झाला आणि फोन झाल्याच्या नंतर सर्व मागासवर्गीय, दलित, सर्व समाज बांधव उद्या सकाळी 11 वाजता आपल्या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला जायचंय। त्याच्या चर्मकार आसन, ख्रिश्चन आसन, आदिवासी आसन, मातंग आसन, जय भीम आसन, सर्व दलित समाजाचे कार्यकर्ते 2-2, 4-4 प्रत्येक कुटुंबातून या ठिकाणी साहेब आलेले आहेत। साहेब कार्यकर्त्याकडून चुका होतात, चूक होत नाही अशातला काही भाग नाही। जर संजय वैरागरकडून जर चूक झाली असेल तर त्या ठिकाणी कायद्याच्या बाजू आपल्या समोर आहेत। तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे। संजय वैरागरने काय केलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे। पण त्या संजय वैरागरला इतका जबरदस्त मारहाण त्या ठिकाणी केलेला आहे, त्याचे हातपाय मोडलेले आहेत, त्याच्यावर चाकूने वार केलेले आहेत। ही अतिशय चुकीची पद्धत आहे आणि म्हणून साहेब ज्या मारेकऱ्यांनी जी घटना केलेली आहे, जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। तेव्हा तुम्हाला आमची या सर्व बहुजन समाजाच्या वतीने विनंती आहे, ज्या मारेकरी आहेत त्या मारेकऱ्याला सजा झाली पाहिजे। पुणे इथे जी घटना घडली, संजय वैरागरला जी अमानुषपणे मारहाण केली, तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले बौद्ध समाजातले, मातंग समाजातले, चर्मकार समाजातले, ख्रिश्चन समाजातले एक प्रतिनिधी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत। मुख्याने या ठिकाणी मागणी आहे का गेली 5-10 वर्षामध्ये आपण बघितलं या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने दलितांवरती अत्याचार होतात, खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होतात।
म्हणून हा जो अहिल्यानगर जिल्हा आहे तो दलित अत्याचारित म्हणून घोषित करावा अशी या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे का संजय वैरागरला ज्या जातीय मानसिकतेतून मारलं तर जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला तातडीने अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे का वैरागर कुटुंबाला या ठिकाणी पोलीस संरक्षण देऊन त्याचा जो खर्च आहे दवाखान्याचा तो शासनाने केला पाहिजे ही देखील आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे। आम्ही या ठिकाणी जे दलित बांधव आहे जे मागासवर्गीय बांधव आहेत हे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निवेदन घेऊन आलो आहोत। तर या ठिकाणी मी या निमित्तानं सर्व समाजाच्या वतीनं सरकारला इशारा देतो का त्या आरोपींना जर तुम्ही तात्काळ अटक केली नाही तर या जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी गंभीर इशारा देऊन या ठिकाणी थांबतो। जय भीम जय भारत। अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी संजय वैरागर हा एक दलित समाजातील व्यक्ती याला अमानुषपणे तेथील जे जातीवादी आहे यांनी अमानुषपणे मारहाण केली आणि मारहाण अशा प्रकारे केली की त्याच्या डोळ्यामध्ये उजव्या डोळ्यामध्ये चाकूचा वार केला। त्यानंतर त्याचा जो डावा पाय आहे हा डावा पाय पूर्ण निकामी करण्याच्या हेतूने त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि त्यांना असं वाटलं की हा आता मेला म्हणून फेकून दिलं। अशा प्रकारची अतिशय घाणेरड्या प्रकारे एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं आहे। आणि दुसरी गोष्ट तो एक दलित आहे, तो जर एखाद्या चांगल्या उच्च जातीचा असता तर असं हे कृत्य कुणी केलं नसतं, परंतु एक तो गरीब दलित आहे आणि म्हणून हे त्याच्यावर ते कृत्य झालेलं आहे। अजूनही ते मारेकरी अटक झालेले नाही, त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आम्ही सर्व पक्षीय दलित बांधव या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन PI आदरणीय नितीनजी देशमुख साहेब यांच्याकडे सुभाषदादा त्रिभुवन असेल, संतोषभाऊ कांबळे असेल, आमचे विजूभाऊ शेलार असेल, सुनील भाऊ मगर असेल, सर्व पक्षीय या ठिकाणी रावसाहेब आल्लाट आहे, शिवसेनेचे विशाल भाऊ शिरसाट आहे, गालपाडे आहे, सर्वांच्या वतीने आणि सर्व समाज बांधवाच्या वतीने दलित समाज बांधवाच्या वतीने आम्ही आपणास निवेदन द्यायला आलेलो आहे। लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि जे पण योग्य शासन आहे ते त्यांना करावे।